सरकारने एवढ्या योजना जाहीर केल्या. सरकारला लक्षात आलं की परत आता काही आपलं सरकार येणार नाही. त्यामुळे सरकारने महाराष्ट्रामध्ये तिजोरीचं दार काढून बाजूला ठेवलं आणि पाहिजे त्या घोषणा केल्या. आज याला उत्तर कसं द्यायचं, तरी देखील पुन्हा अमोल कोल्हे यांचे बरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवस्वराज्य यात्रा सुरू केली. महाराष्ट्र पिंजून काढला. 19 जिल्हे, 70 मतदारसंघ, 7,500 किलोमीटर शिवनेरीच्या पायथ्याचं दर्शन घेऊन आम्ही यात्रा सुरू केली. माझ्या मतदारसंघात त्याचा समारोप आम्ही केला. त्यावेळी पाऊस आला, पवार साहेब आले होते. पाऊस आला, मैदान भरलेलं होतं. पाऊस आल्यावर सगळे घरी गेले. मला भीती वाटायला लागली, आता माणसं गेली म्हटल्यावर आपली झाली बोंब, आपलीच अब्रू गेली असं मला वाटायला लागलं. आणि पाऊस थांबल्यावर अर्धा तासाने मैदान जेवढं होतं तेवढंच पूर्ण, त्यापेक्षा जरा जास्त पूर्ण भरलं आणि साहेबांची त्यावेळी शेवटची सभा झाली. खरं म्हणजे हे सगळं मी यासाठी सांगतोय की या सगळ्या काळात प्रचंड कष्ट पवार साहेबांनी आमचं नेतृत्व करताना घेतले. विधानसभेला तर 7 सभा घेतल्या. सकाळी सुरू झाल्यावर सुप्रियाताई फोन करून मला दम द्यायच्या, अहो जयंतराव काय चाललंय काय, 3 सभा 4 सभा ठीक आहे, 6 सभा चालल्यात. एकदा तर मला वाटतं खेडला शिवसेनेचे उमेदवार होते. ते खेडला शिवसेनेचे उमेदवार होते, त्यांना सभा आपण देऊ शकत नव्हतो. राहुरीला सभा दिलेली. तर मी म्हटलं की खेडलाही दिली पाहिजे. त्या दिवशी मला वाटतं 8 सभा साहेबांच्या झाल्या आणि 8 सभा साहेबांनी एका ओळीनं पूर्ण केल्या. त्यामुळे निवडणूक लागली की साहेबांच्या सारखा काम करणारा दुसरा महाराष्ट्रात आजपर्यंत मी माणूस बघितलेला.